हॅलो फ्रेंड्स, मी मीनाक्षी. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे झणझणीत तुरीच्या दाण्याची आमटी, तेही मेथी घातलेली. अतिशय चविष्ट ही तुरीच्या दाण्याची आमटी बनते. तर बघू शकता, त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. कोथिंबीर घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे आणि 1 वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहे. 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर सुरुवातीला आपल्याला हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे. तर थोडंसं तेल टाकायचं आणि छान परतून घ्यायचं आहे. मिरची थोडीशी परतायला लागली की त्यामध्ये आपल्याला 10 ते 15 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहे. लसूणचा कच्चेपणा जाईल यासाठी आपल्याला थोडासा लसूण भाजून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये आलंसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि सर्व हे भाजल्यानंतर 1 चमचा जिरं टाकायचं आहे. जिरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. तर बघा, मिरची लसूण भाजलेलं आहे छान. ते प्लेटमध्ये काढून घेऊया आणि नंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला दाणे 2 मिनटं भाजून घ्यायचे. जास्तसुद्धा नाही भाजायचे. जास्त जर भाजले तर कोरडे होतात आणि भाजी चांगली बनणार नाही. त्यासाठी थोडेसेच भाजायचे आहे. तर बघू शकता, दाणेसुद्धा भाजलेले आहे. तर सुरुवातीला आपण हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेऊया. तर बघा, कोथिंबीर टाकायला विसरले मी, तर कोथिंबीर टाकून आणखीन बारीक करून घेणार आहे. तर बघा, हिरवी मिरचीची पेस्ट झालेली आहे आणि नंतर दाणे वाटून घेऊया. दाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि फिरवून घेऊया. जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त बारीकसुद्धा नाही करायचं आहे. मीडियम आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. नंतर मी गॅसवर ठेवलेला आहे गंज. त्यामध्ये 1 ते 2 पडी तेल घालायचं आणि नंतर जिरे मोहरी छान तडतडून घ्यायची आहे. तर बघा, जिरे मोहरी छान तडतडली आहे. तर त्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि छान तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया. तर बघा, हिरवी मिरची छान परतली आहे. तर नंतर टाकूया 1 मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोने खूप छान आंबट चव येते आपल्या आमटीला. टमाटर छान परतून घेऊया. तर टमाटर सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे टमाटर लवकर परतले जाते आणि सॉफ्टसुद्धा होते. तर बघू शकता, नंतर टाकायची आपल्याला 1 वाटी बारीक चिरून धुवून घेतलेली मेथी मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. तीसुद्धा आपल्याला परतवायची आहे. छान परतल्यानंतर दाण्याची पेस्ट आणि थोडीशी हळद आणि हे छान तेलामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, अशी चटणीसुद्धा बनवू शकता याची, पाणी न घालता. पातळ करायची तेवढी पातळ तुम्ही करू शकता. तर मी पातळच ठेवणार आहे, कारण की शिजल्यानंतरसुद्धा घट्ट व्हायला लागते. त्यासाठी मी पाणी टाकणार आहे. तर आता छान मस्त अशी उकळी काढून घेऊया आमटीला. तर बघू शकता, छान उकळी आलेली आहे. नंतर टाकायची आहे कोथिंबीर आणि खडखडून उकळी येऊन द्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही, छान मस्त अशी उकळी आलेली आहे. तर बघा, आमटी आपली तयार झालेली. मी आमटीसोबत भाकरी बनवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाकरी किंवा चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता. तर बघा, मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत मेथी आमटी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. तुम्हीसुद्धा या हिवाळ्यामध्ये तुरीच्या दाण्याच्या आमटीचा आस्वाद घ्या. धन्यवाद.